ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। वॉर्ड क्रमांक 18 से उमेदवार नवनिर्वाचित नगरसेवक। पुन्हा एकदा जनतेनं विश्वास दाखवून निवडून आणलेले अभिजित भोसले। कोरोना काळ असो किंवा आसमानी संकट, नेहमी जनतेच्या सेवेस तत्पर असणारे अभिजित भोसले नगरसेवक, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांची नगरसेवकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भरभरून शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त सांगलीकर। 11 इच्छुकांनी भाजपचं कार्यालय गाठलं आणि त्यांची मागणी एकच होती की शौमिका महाडिक यांना कुंभोजची उमेदवारी द्या। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी द्या, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कोल्हापुरातील कार्यालय गाठलं। कुंभोज मतदारसंघातील 8 गावातील विविध पक्षांच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता। कुंभोज मतदारसंघातील 11 इच्छुकांचे एकमत झाले आहे। मतदारसंघाच्या विकासासाठी शौमिका महाडिक यांना उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी संबंधितांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केली आहे। सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत भाजप कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा घेतला। खासदार धनंजय महाडिक यांनी त्या साऱ्यांची समजूत काढली। माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्याशी चर्चा करावी लागेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वस्त केलं। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक आपण लढवणार नाही, कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी अशी भूमिका मांडली होती। त्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या शिरोली हा मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर कुंभोज हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे। कुंभोजमधून महाडिक यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आहे। या मतदारसंघातील 8 गावातील प्रमुख पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी 20 जानेवारी 2026 रोजी कोल्हापुरात खासदार महाडिक यांची भेट घेतली। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आम्हा साऱ्यांचं एकमत झालं आहे। महाडिक यांनी मोठ्या प्रमाणात महाविकास कामे केली आहेत। कुंभोज मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली।